नमस्कार. मी PSI चंद्रशेखर धनवीज, SRPF ग्रुप 13 गडचिरोली वडसा. SRPF ची नोकरी म्हटलं तर कायम आम्ही बाहेर बंदोबस्तात असतो. कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, नक्षल ड्युटी, या सर्व ड्युट्या आम्ही पार पाडत असताना आम्हाला घरी खूप कमी वेळ मिळत असतो. परिवारामध्ये राहायला खूप कमी वेळ मिळतो. पुरम मॅडम आल्या आणि आम्हाला घरच्यासारखं वाटलं. म्हणजे आमच्या बहिणीची कमी भरून काढली ताईंनी आणि त्यांच्या सोबत ज्या सवंगडी आल्या होत्या महिला त्यांनी. आम्हाला खूप बरं वाटलं, आम्हाला आनंद मिळाला. धन्यवाद सर. नमस्कार, सत्य को जाणा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पिपरिया APO येथे राखी महोत्सव साजरा. भाजपा तालुका महिला आघाडीचा उपक्रम. सालेकसा तालुक्यातील APO येथील कार्यरत पोलीस बांधवांना राखी बांधून जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ सविता पुराम यांच्या पुढाकाराने तालुका अध्यक्ष पिपरिया, माजी सरपंच सौ मधु देवेंद्र अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थित राखी महोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी पिपरिया APOच्या वतीने गरजू महिलांना सिलाई मशीन करिता सादर अर्जांना मंजुरी देत एकूण 17 महिलांना सौ सविता पुराम यांच्या हस्ते सिलाई मशीन खरेदी करण्याकरिता धनादेश वितरित करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा भाजपा अध्यक्ष सौ प्रतिभा परिहार, तालुका महामंत्री सौ कविता एट्रे, सौ गीता हरकुंडे, सौ बबिता श्रीवात्री, पूर्व ग्रामपंचायत सदस्य सौ रसिका उइके, ग्रामपंचायत सदस्य सौ प्रीति कटरे, ग्रामपंचायत सदस्य सौ कुसुमा चौरके, सौ सरिता काव्ये, भाजपा आदिवासी आघाडी अध्यक्ष सरोज परतेती, उपसरपंच गुणाराम मेहर, भाजपा कार्यकर्ता धीरेंद्र अग्रवाल, साहेबदास लिलारे, सेवकदास दसरिया आदी प्रमुखाने उपस्थित होते. अशाच प्रकारे राखी महोत्सव आमगाव तालुक्यात सुद्धा साजरा करण्यात आला असून आमगाव पोलीस व ऑटो रिक्षा चालकांना बांधण्यात आल्या राख्या. आमगाव तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तर्फे पोलीस बांधवांना तसेच ऑटो रिक्षा चालकांना राखी बांधून जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती सौ सविता संजय पुराम यांच्या पुढाकाराने आमगाव तालुका महिला आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष अंजलीताई बिसेन व भाजपा शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थित राखी महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशन आमगाव येथील पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांना सौ सविता पुराम यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरा केले. तसेच तालुका अध्यक्ष अंजलीताई बिसेन, सुषमा बुजाडे व इतर महिलांनी इतर पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन आमगाव येथे ऑटो चालकांना राखी बांधून तसेच भावांना रक्षाबंधन भेट देऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला. यावेळी सौ सविता पुराम, अंजली बिसेन, मोहिनीताई निंबारते, सुनंदा उके, सुनीता बिसेन, संगीता वाटकर, नंदा पारवे तसेच इतर महिला उपस्थित होत्या. साजरा करण्याकरता आपल्या सविताताई पुराम, अर्चनाताई मराठी, बडोले मॅडम आणि सर्व भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. पोलीस ड्युटी करत असताना सर्व आपापल्या कुटुंबापासून लांब राहून रक्षणाचे काम जे खऱ्या अर्थानं राखी साजरी महाराष्ट्र पोलीस दल वर्षभर करत असतो, तर त्याला एक भेट आणि त्याच्याबद्दल एक आभार व्यक्त करणे आणि सर्वांना ते एक बंधन बांधण्यासाठी या सर्व भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर मी सविताताई पुराम यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या सर्वांना 2 शब्द सांगावे. धन्यवाद. सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या सर्व पोलीस बांधवांना, आमचे ठाणेदार साहेब यांना, आमच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने साधारणतः 2005 पासनं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करत आहोत. सुरुवातीला आम्ही देवरी तालुका इथेच करत होतो. त्यानंतर 2010ला जिल्हा परिषद सदस्य झाले. नंतर 2013ला महिला बालकल्याण सभापती आणि विजेपारला एक राजकारणात येण्याच्या आधी नोकरी करत होती आणि शासकीय आश्रमशाळा विजेपारला लागूनच आमचा एक पोलीस कॅम्प आहे आणि त्या पोलीस कॅम्पमधील बंधू बरेच ते आम्ही चहा घ्यायला वगैरे एकत्र, त्यामुळे ओळख झाली. आणि भाऊ राखी नाही बांधली का असं एक, तर त्यांचे हात सुने दिसायचे. तर सहज विचारलं असं का भाऊ राखी नाही बांधली का, तर नाही ताई, आमच्या ताई खूप लांब राहतात, आम्ही सोलापूरहून आहो, कोणी मराठवाडा, कोणी कुठून कुठून नाव सांगायचे.
तर चला आपण तर सुरुवातीला जेव्हा 2013ला महिला बालकल्याण सभापती झाली तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तर्फे आम्ही पहिला तिथे 2013ला पहिल्यांदा रक्षाबंधन कार्यक्रम बीजे पार्क कॅम्पमध्ये घेतला. त्यानंतर जे सुरू झालं तर फक्त कोरोना काळातले 1-2 वर्षे गेले खाली, नाही तर आम्ही कंटिन्युएशनमध्ये काल आमचा देवरी तालुक्याला कार्यक्रम झाला. आमचे तालुक्याचे जे महिला आघाडीचे अध्यक्ष असते त्यांच्या अध्यक्षतेमध्ये आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आजच्या इथे मधुताई अग्रवाल यांच्या अध्यक्षतेमध्ये आमच्या ते भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे अध्यक्ष आहे, त्यांच्या अध्यक्षतेमध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन. आमच्या उपाध्यक्ष परिहारताई, आमच्या पंचायत समितीचे सदस्य अर्चनाताई मडावी, सन्माननीय आमच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाव बेटी पढावच्या तालुक्याच्या संयोजिका शालिनताई बडोले, सन्माननीय कार्यकर्ता कविताताई एट्रे, सन्माननीय आमच्या थरखुंडेताई, भाटियाताई आणि श्रीवास्तवताई, ह्या सर्वांसोबत आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. तुमचं आम्हाला असं वाटलं की कोणी मिळते की नाही मिळत, कारण आज भारत बंद आहे, तुम्ही सगळे बंदोबस्तमध्ये आहे, तरीही साहेबांनी म्हटलं की आले की फोन करा. आणि आता आमचा ईदचा एक कार्यक्रम आहे पहिल्यांदा, त्यानंतर आम्ही पिपरिया कॅम्प, त्याच्यानंतर दरेकसा कॅम्प, त्यानंतर मुरकुट दंडारी कॅम्प आणि त्याच्यानंतर बीजे पार्क शेवटी 4 वाजता असं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. आम्ही सर्व ठिकाणी जाऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम करणार आहोत. सालेकसा पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस बांधव कर्तव्यात व्यस्त असताना त्यांचं जे दैनंदिन रक्षणाचा कार्यक्रम आहे त्यामुळे ते घरी वेळ देऊ शकत नाही, तर याची लक्षात घेऊन सविताताई पुराम, अर्चनाताई मडावी, बडोले मॅडम आणि येट्रे मॅडम आणि बाकी सर्व यांनी येऊन पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस बांधवांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. काय म्हणाल, या ठिकाणी आज महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम आणि त्याचप्रमाणे भाजपच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये रक्षाबंधनाचे कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत. त्या प्रसंगी काय आपल्याला अनुभव आलेला आहे, काय बोलाल? सर, प्रत्येक वर्षी रक्षाबंधन कार्यक्रम जी बीजेपीचे कार्यकर्ते किंवा पुराम मॅडम, अग्रवाल मॅडम यांच्याद्वारे प्रत्येक वर्षी रक्षाबंधन कार्यक्रम आमच्या यूपी मध्ये साजरा करण्यात येतो. तर यावर्षी पण साजरा करण्यात आला. मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधन 2024 निमित्त भाजपा महिला आघाडी नंतर बालकल्याण सभापती आमच्या इथे सशस्त्र दूरक्षेत्र दरेकसा इथे येऊन आमच्यासोबत रक्षाबंधन साजरा केला व रक्षाबंधन या सणाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी म्हणजे सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो व आपण इथं आलात, वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज महिला मोर्चा व महिला बालकल्याण सभापती यांच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे कार्यक्रम आपल्या कॅम्पमध्ये घेण्यात आले. त्या प्रसंगी काय बोलाल? नमस्कार. मी बेस कॅम्प मुरकुटचा प्रभारी अधिकारी सपोनी चेतन देखणे. आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास सभापती पुराम मॅडम यांनी त्यांच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना बेस कॅम्प येथे आणून आमच्यासोबत आम्हाला रक्षाबंधनाचे निमित्त साधून राखी बांधली. हे खूप चांगलं वाटलं आम्हाला. आमचे जवान, सर्व जवान ड्युटीनिमित्त घराच्या बाहेर आहेत. सर्वांना आमच्या घरची आठवण येत होती, परंतु त्यांनी ही कमी भरून काढले, त्यामुळे आम्हाला खूप चांगलं